तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी येथे श्री समर्थ माधवराव महाराज व श्री समर्थ रामानंद महाराज यात्रेला 5 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे। 4 तारखेला रविवारी रात्री पाटणबोरी येथील माधवराज महाराज मठातून रथ निघून त्या रथाचे पिंपळखुटी येथील पैनगंगेच्या वाळवंटात आगमन झाले आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी दहीहंडी व काला करण्यात आला। चतुर्थीच्या दिवशी दुपारी गंगापूजन व रात्री गणपतीला सहस्त्रावर्तन व आरतीनंतर महाप्रसाद व 7 तारखेला पंचमीची पूजा, दुपारी महाप्रसाद, त्यानंतर पैनगंगेच्या वाळवंटातून श्रीच्या पादुका घेऊन रथ पाटणबोरी येथील मठात परत येणार आहे। यावर्षी यात्रेचे हे 137वे वर्ष असून सन 1889 साली श्री रामानंद महाराजांनी यात्रेला सुरुवात केली होती। श्री समर्थ माधवराव महाराज व श्री समर्थ रामानंद महाराज यांच्यावरती हजारो लोकांची श्रद्धा असून यावर्षी ही 3 दिवसाची राहणार असून यात्रेदरम्यान अनेक श्रद्धाळू या ठिकाणी पवित्र पैनगंगेमध्ये स्नान करून नैवेद्य अर्पण करतात। दरम्यान या यात्रा महोत्सवासाठी आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व यात्रा महोत्सवादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। पिंपळखुटी येथील पवित्र पैनगंगेच्या तीरावर मागील 136 वर्षापासून अर्थातच सन 1889 पासून या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी यात्रा भरत असते। या यात्रेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हा फार मोठा इतिहास आहे। साधारणतः 2000 वर्षापूर्वीचा आहे असं आत्ताच मला डॉक्टर विजय महाराज यांच्यासोबत डिस्कस झाल्यानंतर कळालं। आणि म्हणून अशा या पवित्र ठिकाणी तेलंगणा, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या परिसरातील मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन पवित्र असं दर्शन या ठिकाणी घेतात। साधारणतः 4-5 दिवस ही यात्रा या ठिकाणी चालू असते। आणि या यात्रेच्या स्वरूपामध्ये जिल्ह्यातील पिंपळखुटी ह्या गावातील पैनगंगेच्या तीरावर ही यात्रा भरत असते। आणि या यात्रेला साधारणतः माधव महाराज व श्री समर्थ रामानंद महाराज यांनी या यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। तेव्हापासून तर आजपर्यंत ही यात्रा अविरतपणे भरत आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी डॉक्टर विजयजी महाराज यांच्या आत्ताशी जो संवाद झाला त्या संवादाच्या माध्यमातून मला असं कळलं की 2000 वर्षाचा जरी इतिहास असला तर साधारणतः 30 पिढ्या त्या गुरु शिष्याच्या या ठिकाणी त्यांनी सांगितला। आणि म्हणून खऱ्या अर्थाने एवढा मोठा इतिहास माझ्या मतदारसंघातील बोरी या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांचं मठ आहे, त्या ठिकाणावर महाराजांनी आपल्या 30 पिढ्या त्या ठिकाणी काढल्या। आणि आपल्या प्रवचनातून, आपल्या संवादातून आणि त्यांच्या संपर्कातून या भागातील अनेक लोकांना आशीर्वाद देऊन या भागाला पवित्र करण्याचं काम त्यांच्या वाणीतून त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। अशा या पावन ठिकाणी मी येऊन मी सुद्धा धन्य झालो। या भागातल्या सर्व लोकांना अशाच प्रकारचा आशीर्वाद आणि माझ्या या भागातील गोर गरीब, शेतकरी, शोषित, पीडित सर्वच्या सर्व जनतेला या यात्रेच्या निमित्ताने मी महाराजांना वंदन करतो, त्यांचं दर्शन घेऊन त्यांना आशीर्वाद मागतो की माझ्या भागातल्या सर्व लोकांना सुख, शांती व समृद्धी देव, अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतोय। आणि खऱ्या अर्थाने दरवर्षी ह्या यात्रेला सर्व भाविक भक्तांनी ह्या ठिकाणी यावं आणि रामानंद महाराज असतील, माधवरावजी महाराज असतील यांच्या पावन ठिकाणचं दर्शन घ्यावं आणि अनेक वर्षापासून ही परंपरा या भागातल्या सर्व लोकांनी ठेवावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतोय। पुनश्च मनस्वी सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि आदरणीय महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो। धन्यवाद।